FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 8:15 झाली आहेत. ईद ए मिलाद निमित्त मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी माजिद खान यांचं भाषण प्रसारित करीत आहोत. मित्रांनो, ईद ए मिलादुन्निमित्त पैगंबर मोहम्मद सल्लम यांनी त्यांच्या काळात अरबस्थानामध्ये आणि जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशामध्ये जी कमी अधिक प्रमाणात मानव समाजाची दयनीय स्थिती होती, मानवी शांतता, समाधान आणि संरक्षणासाठी विषम परिस्थितीत सर्व मानव ठेचाळत होती, तिला कुठेतरी थारा मिळत नव्हता. अगदी रोम आणि पर्शियासारख्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाजात सुद्धा मानवता रक्तबंबाळ झाली होती. मानव अधिकारांची पायमल्ली करणे हा शब्द तर खूपच कमी, अगदी शेकडो माणसांना भुकेल्या वाघा, लांडग्या आणि हिंस्र प्राण्यासमोर फेकून देऊन मानवसंहाराचा खेळ पाहण्याची मौज राजे राजवडे ह्या काळात पाहण्यात दंग असत. असा हा प्रकार या सुसंस्कृत देशात घडत असे. अशी अमानवी परिस्थिती पैगंबर मोहम्मद सल्लम यांनी ईश्वराच्या आदेशाने ह्या परिस्थितीला बदलण्यासाठी कंबर कसली. सत्य आणि न्याय स्थापनेचे हे जागतिक पातळीवर आव्हान मोठ्या प्रमाणात संयम आणि शौर्याने स्वीकारले आणि समाज सुधारणेचा पाया प्रथम आपल्या समाजात रोवून एक आदर्श समाज घडविला. वयाच्या 40व्या वर्षी जेव्हा मोहम्मद पैगंबर यांना पैगंबरत्व प्राप्त झाले, तेव्हा त्यांनी या अमानवी आणि रूढीवादी परिस्थितीचे आव्हान स्वीकारले आणि एका नवीन दृष्टिकोनाचे हत्यार उपसले. या दृष्टिकोनाने कुराणाच्या शब्दात अशा प्रकारे सादर करण्यात जेव्हा त्यांना सांगितले जाते की तुम्ही त्या आज्ञांचे अनुसरण करा ज्या अल्लाहने अवतरले आहेत, तेव्हा ते म्हणतात आम्ही याच गोष्टीचे अनुकरण करू जातो ज्याचे अनुकरण आमचे आई वडील करत होते. त्यांना काही काळ कळत नसताना, ते सन्मार्गावर नसताना देखील त्यांचेच अनुसरण करणार का? इन्कार करणाऱ्या लोकांची अवस्था अशी आहे की जणू गुराखी जनावरांना हाक देतो आणि जनावरे ओरड व हाकेखेरीज अन्य काहीच ऐकू शकत नाही. ते बहिरे, मुके, आंधळे आहेत, त्यामुळे त्यांना काही कळत. पैगंबर मोहम्मद सल्लम यांनी असत्याविरुद्ध आणि रूढी वादाविरुद्ध अप्रत्यक्ष आवाज उठवला. एका न्यायहीन, अमानवी, शोषणवादी, जीर्ण शीर्ण विषमता असलेल्या रूढीवादी समाजाचे स्वरूप बदलून जागतिक क्रांतीच घडवली. सत्य, न्याय, बंधुत्व, समता, मानवता आणि आधुनिकतेची स्थापना केली. हा निश्चितच एक चांगला चमत्कार असून त्यांच्या या चमत्काराचे अगदी इस्लामी विरोधकांनी सुद्धा तोंड भरून कौतुक केले आहे. रात्रंदिवस दारूच्या झिंगेत वावरणारा, समता, न्याय, बंधुत्वाचा लवलेशी नसलेला, तुरळक कारणावरून समाजाचे मुडदे पाळणारा, मुलींना जिवंत गाडून फाजील अभिमान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करणारा, लूटमार करणारा आणि सावत्र आईस बापाची जागीर समजून शय्येवर ओढणारा हा समाज, व्याजासारख्या भांडवलशाहीच्या भावनेने मस्तीला येऊन आर्थिक शोषण करणारा हा समाज, गुलाम आणि दासीची खरेदी करणारा आणि प्राण्यापेक्षाही तुच्छ वागणूक देणारा हा समाज पैगंबर मोहम्मद सल्लम यांनी सादर केलेल्या शिकवणीचा स्वीकार करतो. सदाचार आणि सत्यप्रियतेच्या शाश्वत मानवी मूल्यांना उशाशी कवटाळतो आणि महिलांचे व्रस्तहरण करणारा हा समाज महिलांना प्रतिष्ठेच्या सिंहासनावर बसवितो. मुलींच्या जन्मावर आनंदोत्सव साजरा करतो. हा चमत्कार जागतिक इतिहासाच्या क्षितिजावर आजपर्यंत प्रखर सूर्याप्रमाणे तळपताना दिसत आहे. जो समाज विविध कबिल्यामध्ये विभागलेला होता आणि कबिलावादाच्या वैरभावाने फणफणत होता, एक दुसऱ्याच्या जीवावर बेतलेला होता, एका कबिल्याच्या तलवारी इतर कबिलेच्या लोकांच्या रक्तासाठी आसुसल्या होत्या, अशा असभ्य लोकांमध्ये स्नेह, प्रेम, ममतत्व, समता आणि बंधुभाव निर्माण केला. समस्त वैरभाव आणि उच्चनीचतेच्या भावनांना कायमची मुठमाती दिली. दुभंगलेली मने आणि फाटलेल्या हृदयांना जोडले. विखुरलेल्या समाजास जोडून जातीभेद, वर्णभेद नष्ट केला. एकाच काटा रुतला तर दुसऱ्याच्या काळजास वेदना होऊ लागल्या. दुभंगलेल्या आणि विखुरलेल्या मानवतेने एका शरीराचे रूप धारण केले. पैगंबर मोहम्मद सल्लम यांनी केलेल्या कामगिरीचे उदाहरण अवघ्या जगाच्या इतिहासात सापडणे शक्य नाही. जगातील आर्थिक, वांशिक आणि वर्णावर आधारित विषमता नष्ट करण्याचे समाज सुधारकारांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. भारतामध्ये गांधीजींनी दलित बांधवांना उच्चवर्गीयासोबत समान अधिकार आणि समान वागणूक मिळवून देण्यासाठी असाधारण प्रयत्न केले. कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या वस्तीत जाऊन राहिले. अस्पृश्यते विरुद्ध कायदा करून सुद्धा मात्र जातीय विषमतेचे वातावरण आजही भारतामध्ये मानवतेस होळपळून टाकणारे बाकी आहेत. हे विशेष. पैगंबर मोहम्मद सल्लम यांनी समाजातील विषमता नष्ट
केली. संपत्तीचा भौतिकवाद चंगळवादासमोर मान तुकवणाऱ्या या समाजात संपत्तीच्या आणि शक्ती व सामर्थ्याच्या आधारावर माणसाची किंमत ओळखण्यात येत असे आणि श्रीमंत व सामर्थ्यवान म्हणजे प्रतिष्ठित, उच्च व सन्मानित, तसेच दीन, दुबळा आणि दारिद्र्य म्हणजे नीच, कनिष्ठ समजण्यात येत असे. अशा ठिकाणी मोहम्मद पैगंबर सल्लम यांनी समाजाच्या मानसिकतेमध्ये, अगदी आत्म्यामध्ये अशी विचारधरणी निर्माण केली की माणूस हा साधन संपत्ती, शक्ती व सामर्थ्यामुळे मोठा होत नसून सदाचार, उच्च नैतिकता, ईशप्रायणतेमुळे मोठा होतो. अर्थातच ईशप्रायणता म्हणजे अंतरात्म्यातील अशा स्वरूपाच्या अनुभूतीचे नाव आहे जिच्या आधारावर माणूस प्रत्येक कार्य अल्लाहच्या आदेशानुसार पाडण्याची अत्याधिक श्रद्धा आणि ईश आदेशाविरुद्ध असलेल्या कार्याप्रती अत्याधिक घृणा करतो. कुराणात ही बाब स्पष्ट शब्दात मांडली आणि जे लोक न दिसणाऱ्या आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात त्यांच्याकरता उत्तम बक्षीस आणि मोबदला आहे. ईश्वर हाच सर्व शक्तिशाली आणि महान असल्याचा निश्चितपणे स्वीकार करण्यात आला आणि सर्वात जास्त त्याचेच भय मनमस्तिकाश असेल तर माणसाचे मोठेपण संपत्ती, वर्ण व वंशाच्या आधारे नव्हे तर उच्च नैतिकता आणि सदाचाराच्या आधारावर ठरवण्यात येईल. यावरून निश्चितच समाजाचे विषम स्वरूप समानतेमध्ये परिवर्तित होईल. पैगंबर मोहम्मद सल्लम यांनी कुराणाच्या याच आदर्श विचारसरणीच्या आधारावर समाजात समता, न्याय, बंधुता निर्माण केली. समाजशास्त्रज्ञ अलेक्स इंकल्स याने म्हटले आहे की मानवाच्या महानतेमध्ये विश्वास आणि न्यायाची वाटणी आणि आधुनिकता हे प्रमुख अंग आहेत. अशा प्रकारे इस्लामने एका आधुनिक दृष्टिकोन सादर केला. केवळ सादरच केला नसून त्यास व्यावहारिक स्वरूप देखील प्रदान करण्याची किमया घडवून दाखवली. जगातील समस्त दुराचारांची जननी असलेली दारू अरबवासियांच्या जीवनाचा कसा अविभाज्य घटक होता याचा आता आपण उहापोह केलेलाच आहे. दारूच्या विरहात एक क्षणही सहन न करणाऱ्या या समाजासमोर जेव्हा कुराणाची शिकवण अवतरित झाली, हे श्रद्धावंतांनो, दारू, जुगार, वेदी, शकून हे सर्व अमंगल सैतानी कामे आहेत. त्यांच्यापासून दूर राहा. आशा आहे की तुम्हाला यश मिळेल. सामाजिक स्तरावर असमानतेच्या ठिकाणी समतेची स्थापना झाली. वंश भेद, गरीब श्रीमंतीला भेद, वर्ण भेद व आपला आणि परक्याचा भेद नष्ट झाला. कारण इस्लामने अशी शिकवण दिली की माणसाची प्रतिष्ठा आणि मोठेपण हे वर्ण, वंश, संपत्ती आणि सौंदर्याच्या आधारावर नसून ईश आदेशाच्या आचरण करण्याच्या आधारावर आहे. मद्यपान, जुगार, व्याभिचार, लूटमार, चोऱ्या, माऱ्या, बलात्कार, गुलामीची प्रथा, भेदभाव आणि यासारख्या अनैतिक आचरणासंबंधी पद्धती नष्ट झाल्या आणि एक आदर्श संस्कृतीवर आधारित आदर्श समाजाची स्थापना झाली. पैगंबर मोहम्मद यांनी घडवलेली क्रांती कबिल्यावर अधिनायकत्वाच्या ठिकाणी परामर्शवादी सभेची स्थापना केली. परंपरागत पेशवाई नष्ट होऊन रयतेच्या मतदानावर आधारित राज्याची स्थापना झाली. सामान्य जणांना राजकीय घडामोडीमध्ये भाग घेण्याची संधी प्राप्त करण्यात आली, प्रदान करण्यात आली. शासक हा जनतेसमोर उत्तरदायित्व ठरवण्यात आला आणि हे देखील निश्चित करण्यात आले की शासकास सामान्य जनतेच्या जीवनस्तरापेक्षा उच्च जीवनस्तरावर जगण्याची शिस्त ठरवण्यात आली. इस्लामने अशा प्रकारचे सत्यनिष्ठ शासन प्रेषितांच्या काळात स्थापन केले. अशा प्रकारे एकीकडे समस्त जनतेची मानसिकता, स्वभाव, विचारसरणीत सुधारणा घडण्यात आली. व्यक्तिगत आचरणाच्या सर्व पद्धती परिवर्तन घडवण्यात आले. तर दुसरीकडे मात्र मानवीय असलेले सामाजिक स्वरूप हे मानवताप्रिय स्वरूपात प्रावर्तित करण्यात आले. हे अत्यंत मौलिक स्वरूपाचे परिवर्तन व्यक्तिगत स्तरावर नव्हे तर सामाजिक स्तरावर सुद्धा झाले. अल्लाहचे पैगंबर मोहम्मद सल्लम यांनीचे हे महान कार्य पैगंबराच्या अवघ्या 23 वर्षाच्या काळात त्यांनी पूर्ण केले. या समस्त मौलिक परिवर्तनामागे जी आश्चर्यकारक आणि चमत्कारिक बाब आहे ती अशी की या ऐतिहासिक परिवर्तनामागे केवळ 23 वर्षाचा काळ मोहम्मद सल्लम यांनी घेतला. हा बदल एका अशा समाजात घडून आणला जो समाज अज्ञानाच्या काळाखात अंधारात खितपत पडलेला होता. वयाच्या 40व्या वर्षी पैगंबर मोहम्मद सल्लम यांना पैगंबरत्व मिळाले आणि त्यांनी अवघ्या 23 वर्षाच्या कालावधीतच एवढी महान क्रांती घडून आणण्याचा चमत्कार दाखवला. हा ऐतिहासिक विक्रमी प्रयोग म्हणजे केवळ एक चमत्कारच असू शकतो. असा चमत्कार पैगंबराकडून, विशेषतः मोहम्मद पैगंबर यांच्याकडून घडून येतो. याबद्दल मायकेल हार्ट याने म्हटलेले आहे आपल्या पुस्तकामध्ये की त्यांनी जगातील 100 यशस्वी समाज सुधारकांची यादी काढली. त्याच्यामध्ये येशू मसीह, गौतम बुद्ध, कार्ल मार्क्स,
पैगंबर मूसा, सम्राट अशोक, कन्फ्युशियस, फ्रायड, सेंट पॉल वगैरेंचा उल्लेख आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की या 100 महान व्यक्तीमध्ये मान्यवर लेखकांनी प्रथम स्थानावर पैगंबर मोहम्मद सल्लम यांना ठेवले असून पहिला अध्याय त्यांच्यावर आधारित लिहिला आणि तो अशा प्रकारे: जगातील सर्वात प्रभावी व्यक्तीमध्ये मोहम्मद पैगंबर सल्लम यांना प्रथम स्थानावर ठेवण्याचा माझ्या या निर्णयामुळे काही लोकांना आश्चर्य वाटले असेल आणि काही जण विरोध करतील. मात्र इतिहासातील पैगंबर मोहम्मद हे असे एक व्यक्तिमत्व होते जे धार्मिक आणि व्यावहारिक दोन्ही स्तरावर पूर्णपणे यशस्वी ठरले. अधिकांश व्यक्तींना ही फायदेशीर संधी मिळाली होती की त्यांचा सभ्य व प्रगत संस्कृत असलेल्या समाजात जन्म झाला, शिक्षण प्रशिक्षण झाले आणि समाज सुधारणेसाठी आवश्यक असलेली साधने त्यांना उपलब्ध होती. मात्र आदरणीय पैगंबर मोहम्मद सल्लम यांना अशी संधी प्राप्त झाली नव्हती. ते दक्षिण अरब प्रदेशात जन्मले. त्या काळी हा प्रदेश जगाच्या पाठीवरील सर्वात जास्त मागासलेला, पिछाडलेला, अज्ञानी, अशिक्षित, मानवताविरोधी मानसिकतेने पिसाळलेला होता. व्यापार, कला, ज्ञान, विज्ञान अशा संशोधनाचा लवलेशी नव्हता. धार्मिक आणि व्यावहारिक प्रक्रियेचा हा विलक्षण संबंध होता. मला असे मनापासून वाटते की यामुळे आदरणीय पैगंबर यांना मानव इतिहासातील सर्वात जास्त प्रभावशाली व्यक्तिमत्व असणाऱ्यांचा अधिकार प्राप्त होतो. पैगंबरांनी केलेल्या समाज सुधारणेच्या महान कार्याची त्यांच्या अनुयायावर अर्थात जबाबदारी मुस्लिम जगावर आहे. कुराणात स्पष्टपणे ईश्वराचा आदेश आहे: आता जगात तो सर्वोत्तम जणू समुदाय तुम्ही आहात, ज्यास मानवाच्या मार्गदर्शन व सुधारणेकरिता पाठवण्यात आले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता आणि दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. खरे पाहता मुस्लिमांच्या जन्माचा उद्देश समाज सुधारणेचे महान कर्तव्य पार पाडण्यासाठीच झालेले आहे. ही गोष्ट प्रत्येक मुस्लिमेतर जनतेने नीट लक्षात घ्यायला हवी की केवळ मुस्लिमांच्या घरी जन्म घेतल्यामुळे अथवा मुस्लिमासारखे नाव ठेवल्यामुळे कोणी मुस्लिम होत नसतो. कारण मुस्लिम हा केवळ जन्मानुसार नसून तो कर्मानुसार असतो. कारण जात पात वंश वर्णाच्या इस्लामाशी फक्त परिचय करून देण्यात का संबंध आहे ही बाब कुराणात मांडण्यात आली. आम्ही श्रद्धा ठेवली, मात्र त्यांना सांगा की तुम्ही श्रद्धा ठेवली नाही तर असे म्हणा की आम्ही समर्पित झालो. श्रद्धा अद्याप तुमच्या हृदयात दाखल झालेली नाही. जर तुम्ही अल्लाह आणि त्यांचे पैगंबर यांची आज्ञाधारकता स्वीकारली तर ते तुमचे कर्माच्या मोबदल्यात कोणतीही कमतरता करणार नाही. खचितच अल्लाह मोठा क्षमाशील आणि कृपाळू आहे. खरोखर श्रद्धावंत ते आहेत ज्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर श्रद्धा ठेवली, मग त्यांनी कोणतीही मनात शंका घेतली नाही आणि आपल्या जीविताशी अल्लाहच्या मार्गात प्रकाष्ठा केली आणि ते खरे श्रद्धावंत आहेत. पैगंबर मोहम्मद यांनी एका सदक्रांतीचे प्रत्यक्ष स्वरूप मानव जगतासमोर सादर केले. म्हणून मुस्लिमांचे कर्तव्य आहे की त्यांनी मानवतेच्या कल्याणास्त सामाजिक आर्थिक अन्यायाविरुद्ध थोपटावे आणि सत्य, न्याय, स्नेह, बंधुत्वासाठी प्रयत्नशील करावे. पैगंबर मोहम्मद यांचे आदेश, आचरण, बोले तैसा चाले. नेहमीच पाहतो की कोणतीही समाज सुधारकाच्या शिकवणीचा प्रभाव केवळ अशाच परिस्थितीत होती की स्वतः समाज सुधारक त्या शिकवणीवर आचरण करतो. अन्यथा लोकांसांगी ज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था असेल तर त्यांच्या शिकवणीचा कोणताही प्रभाव पडत नाही. पैगंबर मोहम्मद सल्लम यांचे आचरण नेमके त्यांच्या शिकवणीचे पूर्णपणे प्रात्यक्षिक म्हणजे त्यांचे समस्त जीवन होय. म्हणूनच त्यांचे आचरण हे एक आदर्श चरित्र आहे. पैगंबर मोहम्मद सल्लम हे बालपणापासून खरे बोलणारे, लोकांच्या अनामतीचे रक्षण करणारे असल्याची खात्री पूर्ण समाजात होती. एवढेच नव्हे तर याच गुणधर्म गुणविशेषामुळे अमीन, सादिक आणि सत्यवचनीय, अमानतदार अशा गौरवास्पद विशेषणांनी लोक त्यांना संबोधित असत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 भारताचे माननीय उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या नागपूर भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.